तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलोय भाताचे रोपं पेरायला. म्हणजे भात बियाणं नाही पेरायला. इकडे वावर आपलं तयार आहे, याच्यामध्ये आपल्याला भाताचं बियाणं पेरायचं. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही भाताचं बियाणं आज कुदळीनं पेरणार आहे, कारण की खूप वरती आपलं शेत आहे. इकडं खाली तो माई बघितलं असलं आपलं वरचं शेत, तिकडे ट्रॅक्टर काही येत नाही. आणि एवढं छोटंसं रोप पेरायसाठी आपण ट्रॅक्टर आणणे हे योग्य नाही, त्याच्यामुळे आपण बैल नाही आपल्याकडे, मग आपण हातानंच पेरणार. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला जर भात पेरायला. तर या ठिकाणी आपल्याला भात पेरायचं आहे. ते रोपाच्या काड्या बिड्या याचं काम चालायचं. एवढं आपण बुजलेलं वावर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेजस नवीन पॅडीसीड आहे भाताचं बियाणं. तर बारीकच दाणा आहे. तर ही वरायची आपल्याला या कंपनीने डेमो म्हणून लावायला दिली. हळद 100 दिवसाचं. चला हळद आता आपण या साईडला लावायचं आपल्याला. इकडं पावसाचं पाणी थोडं कमी जातं आहे, इकडं हळद लावायची. या साईडला भरपूर पाणी असतं आपल्या वावरामध्ये, त्यासाठी इकडं आपण घर आणलेले, घरचंच गेलो बियाणं. तर बियाणं मस्तपैकी टोकरीत घेऊन मासा हातानं फेकून द्यायला लागत आहे, म्हणजे एकदम सगळीकडे दाणे पसरतील या अनुषंगानं एकदम दाणे टाकायला लागत असे एक 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 एक. तर अशी भाताची पेरणी आमच्याकडे अशी करतात. तुमच्याकडे पेरणी करण्याची पद्धत कोणती ते नक्की कॉमेंट करून सांगा. चला पटपट असं पेरून घेऊ. ढगाळ वातावरण आहे, पावसाचा तर काय अजून तपास नाही. मग नक्की पाऊस कधी पडतो, का जुलै महिना चालू झाल्यावरच पाऊस पडणार आहे त्याचाही काही अंदाज नाही. तर चला आपलं बऱ्यापैकी लोकांनी भाताची पेरणी केलेली आहे. धूळ वापाची म्हणतात याला. जेव्हा धुळीमध्ये भाताचं दाणं पेरतात पाऊस न पडायच्या अगोदर, त्याला धूळ वापाची पेरणी असे म्हणतात. तर तुमच्याकडं वेगळी नावं असू शकतात, नक्की ते सांगा. तर आपल्या पाठीमागं आपल्या शेळ्या होत्या, ते पण मस्त वेगळी झाले. ते असं पटपट करून असं आपण एक एक करून असं पेरून घ्यायचं काम चालू होतं. वारा आहे भरपूर चालू आहे, पेरणीचे दिवस आलेले आहेत, त्याच्यामुळं आता काही थांबून जमणार नाही. या अनुषंगानं पेरणी चालू केली आपण. ज्यांच्याकडं पाणी पाऊस आहे त्यांनी पाणी भरून भाताची रोपं वाढवलेत. तर भात हे बघा असं टाकलंय आपण, सगळीकडं दाणे पसरट पद्धतीने वरतून टाकलेत एकदम हलक्या हातानं, जेणेकरून चांगला आणि सुटसुटीत भात उतरेल. भाताचं रोप जे आहे ते आपल्याला तयार होणार आहे. तर चला आता आपण पेरून झालंय, आपल्याला खोदायचं. तर आता ते पेरलेले दाणेच ते बुजवण्याचं काम करायचं आपल्याला. आपण ट्रॅक्टर बैलजोडी काही आणलं नाही आज, आपण हातानेच आपण मस्तपैकी ते दाणे बुजवण्याचं काम करणार आहे. तर त्याला छानपैकी आपलं उकराय कुदळीने खाण्याचं काम चालू आहे. आई एक साईडनी, मी एक साईडनी. तर नक्कीच ही तुमच्याकडे भाताचं रोप पेरण्याची पद्धत आहे का नाही ते पण आम्हाला कळवा.
मग आता भाताचं रोप आपण जो पेरून झाले त्याचे जे काही दाणे छोटी छोटी ढेकळं असतात ती बुजवण्याचं काम आता आपण एक लाकडाचा ओंडका आहे त्याला कासऱ्या बांधलाय आणि ते ओढायचं काम चालू आहे जेणेकरून आपली जी माती आहे ती सपाट होईल आणि जेव्हा आपल्याला भाताचं रोप उपटायचं खणायचं आहे त्यावेळेस मात्र ते एकदम हलकं जावं कोणत्याही प्रकारचं ढेकूळ नसावं यासाठी वरतून आपण एक लाकडाचा ओंडका फिरवतोय एकदम सुटसुटीत ज्याने आपलं मोकळं भाताचं रोप आहे ते उतरवण्यास मदत होईल आणि बाकीचे वरचे जे दाणे आहेत ते पण लपण्यास मदत होईल. तर फायनली आमचं रोप आहे ना पेरून झाले. आता चाललोय साईची भाजी शोधत होतो. इकडे भरपूर साईची भेटत आहे बघ बांधायला हे 2-4 दिवस सापडलं अजून आपली शोधू जायचं. तर चला तुमच्याकडे तुम्ही भाताची रोपं पेरली का नाही ते कॉमेंट करून सांगा आणि लवकरच पावसाला सुरुवात व्हावी ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी आज पेरणी केली आमच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी. तर चला एकच आशा आहे की पाऊस पडेल आणि आपली शेतकऱ्यांनी खेळलेला हा जो जुगाड आहे जुगाड तो यशस्वी हो हीच सदिच्छा. असे 40 देठ उतरलेच असे तोडायचे. चल शोध एक शिळ्या करतो आपल्या.